ज्वलंत मुद्दा मांडल्यानंतर पहिल्या कुठल्या 3 स्टेप आता लगेच त्याचा कृती आराखडा तयार झाला पाहिजे? नाही, सगळ्यात महत्त्वाचं काय, एकतर हा अवेअरनेस, जनजागृती होणं महत्त्वाचं. जनजागृती. मग शेवटी काय, मी काय खातोय याचा अवेअरनेस मला नसेल तर याचा फायदा होणार नाही. त्यामुळे अवेअरनेस हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो झालेला आहे. मग त्यासाठी मीडियाही कारणीभूत आहे, जे सोशल प्लॅटफॉर्म्स आहेत ते कारणीभूत आहे. त्यामुळे अवेअरनेस आता कुठेतरी मार्गी आपला लागला, फक्त हा टिकून राहिला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आता प्रॉब्लेम असा होतो, ॲक्शन्स होतात, कारवाई झाली, एखादं प्रोडक्ट पकडलं, बरोबर, पण त्याच्या टेस्टिंगला खूप टाईम लागतोय. म्हणजे एक काळ असा होता की वर्षभर रिपोर्ट्स येत नव्हते. आता रिसेंटली काही महिन्यांवरती अन्न भेसळीत काही जण गजाआड झालेत आणि त्यांना मोठी शिक्षा झाली, असं कुठं समोर तेवढा स्ट्रॉंग कायदा नव्हता. आता त्यात इम्प्रोव्हायझेशन चालू आहे. म्हणजे आम्ही तर ही मागणी केली आहे, जसं आता आम्ही नार्कोटिक्सला मकोकामध्ये घेऊन आलो, तर त्याच धर्तीवरती फूड ॲडल्ट्रेशन सुद्धा मकोकामध्ये आले पाहिजे. बरोबर, रिपीटेड जे क्राईम्स आहेत हे जीवाशी खेळणं आहे. बरोबर, अन्न भेसळीतले जे गुन्हेगार असतील त्यांना मकोका लागला गेला पाहिजे 100%. आणि आम्ही त्या दृष्टिकोनातून मागणी केलेली आहे. आता त्याच्यावरती रिसर्च चालू आहे की कोणते प्रोडक्ट्स, कोणते गुन्हे धरले पाहिजे, गुन्ह्यांची तीव्रता कशी वाढवता येईल, कारण त्यात खूप गोष्टी आहेत. लॉ अँड ज्युडिशरीकडे तो विषय गेलेला आहे. मग खंत काय वाटतं माहिती आहे का, आता कॅगचा रिपोर्ट असं सांगतो की जितक्या आस्थापना असतील त्या आस्थापनांच्या 1000 आस्थापनांच्या मागे एक अन्न भेसळचा अधिकारी असणं गरजेचं आहे. FDA चा एक अधिकारी त्या ठिकाणी नियुक्त झाला पाहिजे.